अशोक, भाऊंच्या अंगाला हात नाही लावायचा, कळलं का? चुकलायस, जाम चुकलायस तू. मर्दानगी फक्त हात उचलण्यात नाही, उचललेला हात थांबवण्यात पण असते. बस 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 करा हे सगळं. मी पोलिसांना फोन करते. आई आई राहू दे, नको फोन करू. त्याला त्याचा धडा मिळालाय, तो आता जाईल. आशुतोष देसाई, बापाचा जाम फुलका आहे ना तुला. आता बघ मी काय करतो ते, तू फक्त बघ. हे चला रे. काय आहे हा प्रकार? मला अजिबात आवडलेला नाहीये. सीता ऐक, यात आशूची काहीही चूक नाही. घरापर्यंत गुंड येऊन गेले. तुम्ही अजिबात पाठराखण करू नका त्याची. आई अगं, त्याची आपल्या घरात येऊन आपल्याला धमकी द्यायची हिंमतच कशी झाली? अरे अशोक, अरे पोलीस कंप्लेंट वगैरे केली ठीक आहे, पण हे असं हात वगैरे उचलून ना गोष्टी वाढत जातात. तेच तर सांगते मी. आणि हेही तुला आता समजवायला हवं का? हा जो सगळा प्रकार घडला ना, मला माहितीये कुणामुळे घडला. शिवामुळेच आशू असा वागला. अगं नाही सीता, तू चुकतेस. यात शिवाची काहीही चूक नाहीये. आत्ता त्यावेळी आशूला राग आला आणि त्याने ते केलं. हो, पण शिवाला त्या गुंडांसमोर जायची काहीच गरज नव्हती. नाही, याआधी आशूने अशी कधी भांडणं केली नाहीत ना. हो, आणि भाऊ ते गुंडे ते काही करू शकतील ना. बरोबर आहे. आणि आशू, आतापर्यंत तू कधीही असं वागला नाहीस. कारण याआधी कधी अशी वेळ आली नव्हती. थांब आशू, सीताई तुमचं बरोबर असेल. म्हणजे हे सगळं आशूने मी आहे म्हणून केलं, हे बरोबर असेल. पण मला सांगा की किती दिवस अशा लोकांना सहन करायचं आपण? आज जर मी नसते तर आशू शांत बसला असतं आणि ते लोक धमकी देऊन निघून गेले असते. पण मग उद्या कंपनीत काही केलं असतं तर? हे बघा सीताई, ह्या लोकांना सहन केलं ना तर ते अति करतात. तुमचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं तेव्हा तुम्ही बघितलंत ना. ह्या लोकांना हीच भाषा कळते. अजूनही तोंड वरती करून बोलायचंच आहे का तुला? अरे काय चुकीचं बोलतीये ती कीर्ती, बरोबर बोलतीये. पण जे काही आहे ते पोलीस करतील ना. आपण का हात उचलायचा? कारण त्यांना फरक पडत नाही. तो म्हणाला ना की माझा काका वर बसलाय मला सोडवायला. आणि सीताई, आता जे काही झालं यामुळे पुढच्या वेळी काही करताना तो विचार करेल ना. अगं आई, तू काळजी नको करू. त्याला धडा मिळालाय व्यवस्थित, आणि त्याला हेही माहिती आहे की त्याच्या कुठल्याही धमक्यांना आपण भीक घालणार नाही. काळजी करू नको असं म्हटलं की काळजी मिटत नाही ना. अगं चला ठीक आहे, जे झालं ते झालं. लक्ष्मण, उद्या सकाळी मात्र पोलिसांना एकदा फोन करून घे. मी घेतो बोलू. ठीक आहे सीता. आता ना माझी खूप चिडचिड होती. नाही, या घरातल्यांनी ना ते शिवाला फक्त देव्हाऱ्यात बसवायचं बाकी ठेवलंय आता. किट्टू डार्लिंग, असं काही होणार नाहीये. का होणार नाही? का होणार नाही? ती शिवा या घरात येणार नव्हती तरी सुद्धा घरात आलीच ना. आणि काय तर आई स्वतः तिला घेऊन आली आहे इथे हॉस्पिटल मधून. आणि मला एक कळत नाही, ती शिवा कितीही चुकली काहीही केलं तरी या घरातले सगळे तिचीच बाजू घेतात. काय झालंय या घरातल्या लोकांना? तू जरा शांत हो. घे आधी, तुला बरं वाटेल. एन्जॉय करण्यासारखं काही झालंय? बघ, जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय. काय चांगलं झालंय? आपलं काही चांगलं होत नाहीये. जे चांगलं होतंय ना ते फक्त त्या शिवाचं होतंय. तुझ्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? जे झालंय ते आपल्या चांगल्यासाठीच झालंय. तुला हल्ली वाईन पण चढायला लागली बहुतेक. तू एक काम कर, तू चिअर्स कर ना प्लीज. मी सांगतो तुला, प्लीज. येस. सांगणार आहेस का काय झालंय ते? सांगतो. हे तो राणे ना, तो जाम डेंजर माणूस आहे. तो काय करू शकतो या लोकांना याची कल्पना नाहीये. त्याने याच्या आधी बरेच राडे घालून झालेत आणि अशी दमदाटी करूनच त्यांनी त्याचा हा बिझनेस मोठा केलाय.
हो पण तरी सुद्धा आशूने त्याच्या कानाखाली मारली ना. त्याचं काय? चुकतेस तू. आशूने त्याच्या कानाखाली नाही, स्वतःच्या नशिबाच्या मारली. आणि आता काय होईल? आशूचं नशीब काही त्याला साथ देणार नाही आणि राणे काही गप्प बसणार नाही. पण सुहास, ह्या सगळ्यात आशूला काही होण्यापेक्षा हे सगळं ते शिवामुळे घडतंय हे राणीच्या कानावर घालतो. सांगणार, सगळं सांगणार. माझ्या डोक्यातनं सगळं प्लॅनिंग फिक्स आहे. हो ना, मग त्याला आत्ताच कॉल करूया, सगळं बोलून घेऊया ना. हा, आत्ता नाही सांगणार मी त्याला, कारण आत्ता ना तो ढगात असेल. म्हणजे अरे बरं ठीक आहे, पण उद्या सकाळी उठल्या उठल्या तू त्याला कॉल करणार आहेस, कळलं? हो हो हो, डोंट वरी. पण आत्ता आपण एन्जॉय करूया. Cheers. नाही मला तू सांग ना, त्याची हिंमतच कशी झाली हे करायची? आशू जरा नाही मग शांत ऑफिस मध्ये हो. आला ठीक आहे, एक वेळ ठीक आहे. घरी घरी कोण येतं? अरे पण तू शांत हो अरे ना. नाही, मग शांत काय होऊ मी? काय डोक्यावर बर्फाची लादी ठेवू का? नुसतं मी शांत हो. एक माणूस रॅन्डमली आपल्या घरात येतो आणि आपल्यालाच धमकी देतो. मला ना तिथे त्याला बघून असं वाटत होतं की ह्याला काय झालं. आशू मला ना खूप भारी वाटतंय. असं वाटतं तुला घट्ट मिठी मारावी. सिच्युएशन काय चालली आहे तुझं? काय म्हणजे? अरे तू मगाशी चिडला होतास ना. हा, शिवा तुझं काय चाललंय? आशू तू कानाखाली ह्या चाताने मारलीस की नाही, हा, म्हणून तुला पप्पी. म्हणजे आशू तुझं हे बदललेलं रूप आहे ना, ते माझ्यासाठी खूप नवीन आहे, पण मला ना खूप भारी वाटतंय खरंच. म्हणजे ज्या प्रकारे तू स्टँड घेतला, त्यांना बोललास, त्यांच्याशी भांडला, असं वाटलं तुझ्याकडे बघत राहावं. डेंजरस तू. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं शिकलोय मी. तुझ्याकडनं शिकलेल्या ज्या असंख्य गोष्टी आहेत ना, त्यातलीच ही एक आहे. अरे हे काय आहे? हा मग मी तुझं एवढं कौतुक करते आणि तू मला काय क्रेडिट देतो? हा, खरंय ते. आशू असं काही नाहीये अरे. म्हणजे हे सगळं ना तुझ्यात होतं, मी फक्त मदत केली. बर, आत्मविश्वास तुझ्यामुळेच मिळतो. ऐक ना, तो राणे मूर्ख माणूस आहे ग, पण भाऊंना काही करणार नाही ना तो. अरे ही माणसं पागल असतात, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, फक्त आपण अलर्ट राहूया. आणि पोलीस आहेत ना, आपण काही वाटलं तर पोलिसात जाऊया. चालेल. हा, आणि CCTV आहेत. हो, आपल्याकडे एव्हिडन्स पण आहे. हो की नाही? शांत शांत, प्रयत्न करतो. भाऊ, हा, भाऊ हे बघा इथे काय गंमत आहे. अरे आलो 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 आलो. आज हौस उभी बरोबर. थट्टा म्हणून उभी नाहीये इकडे. कशाला मीटिंग ठेवायची आज? ऐक ना सीता, काळजी करू नकोस ग. आणि माझ्याबरोबर आशू आहे. तो तुम्हाला सोडून त्याच्या ऑफिसला जायचा आहे. एक दिवस आराम केला असता तर काय झालं असतं? आई हे बघ, भाऊंना मी सोडणार हा. माझ्या गाडीतून, मागणं भाऊंचा ड्रायव्हर येणार त्यांच्या गाडीतून. त्या गाडीतनं काम संपल्यावर मी परत घरी येणार. कशाला टेन्शन घेतेस? मी बाग प्लेक ना सांगून ऐकणार नाहीये. अरे जा दे घे. आता हे काय? तुम्हाला काळजी नसेल, मला आहे. तुला तुला शांत वाटणार असेल ना तर लाव. लावण्याचं. राणेसारख्या लोकांची मला अजिबात खात्री वाटत नाही, मला भीती वाटते. भाऊ मी येऊ का सोबत तुमच्या? शिवा अगं एवढं काहीच झालेलं नाहीये. भाऊ ती म्हणते ना, मग येऊन देत ना बरोबर. तुम्ही माझं ऐकशील का? लक्ष्मण गेलाय की नाही आता पोलिसात बोलायला? हा, आणि बघ ऐक ना, काळजी करू नकोस. मी हा गेलो आणि हा. ऐका, फोन करत राहा. येस, फोन आहे माझ्याकडे, करत राहा. चल चला नीट जा. येतो. ताई
अगं त्यांनी फोन नाही केला तर आपण करू हं? हे बघा सीताई, काहीही काळजी करू नका, सगळं तू काही बोलू नकोस. आजपर्यंत माझ्या मुलाने कोणाशी वाद सुद्धा घातला नाही साधा. अहो, पण आज चक्क हात उचलला. हे बघा तो काही बोलू नकोस. मला तूच जबाबदार वाटतेस. मला खूप काळजी वाटते. मी देवासमोर बसते. आले. अप्पर बाबा ते कुठे ठेव रे सगळं? जिथून काढलं तिथेच ठेव. ए भाई लोग, अरे बघा आज आपल्या इथं कोण आलंय, बघा बघा बघा. हेलो गाईज बाबू रे बाबू वहिनी आल्या वहिनी. गपना काय बाबा आता ऑफिशियल झालंय म्हणजे आता पार्टी मिळणार. पार्टी करू आपण, पण त्याआधी मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय. काय हो थँक्यू. पण आधी त्याच्या आधी कॉंग्रॅच्युलेशन भाई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे कॉंग्रॅच्युलेशन. मुबारक हो मुबारक हो. कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी लाजतायत भाई. गप्पा बसा. या सगळ्या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. तोवर तुम्ही काय मला असं त्रास देणार आहात का? हा पण आता हा त्रास आवडतो ना तुम्हाला. हा त्रास आता हवा हवासं वाटतोय रे, हवा हवासं. बरं ठीक आहे नाही बोलत, पण आज आमच्याकडे कसं काय ते पण रॉकीला न भेटता. का मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत का? येऊ शकते ना. आणि मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय, काहीतरी माझ्या हाताने बनवून आणलंय. तू आणि आमच्यासाठी बनवून आणलंय. हे बाई चल रे बाई चल. नको का? नाही नको नाही. नाही म्हणजे का पण काय विशेष आज काय? आज असं नाही पण इन जनरल म्हणजे तुम्ही माझ्यासाठी रॉकीसाठी नेहमी उभे राहिलात आणि खूप काय केलंय आमच्यासाठी, म्हणून म्हणलं की मीच काहीतरी स्पेशल बनवून आणते. अरे ते तर असणारच ना, आपला भाई आहे भाऊ, उसकी नाही इतना. आणि तू आमची वहिनी. यार परत सुरू झाला. मी ऐकून नाही घेणार हा. ए, बस बस बस. ए, घ्या घ्या गरम आहे. कोण पकडते? कोण खाणार आधी? कोण खाणार म्हणजे आमच्याकडे बघून तुला वाटतं कोण खाणार. दे आला. गरम आहे. सांभाळ सांभाळ. चलो आता मी रॉकीला भेटून येते. एक सेकंड म्हणजे स्कॅम होता. ए भाई स्कॅम होता. स्कॅम काय? अरे स्कॅमच आहे ना. बाई. टेस्ट करायला आली, आम्हाला आवडलं, मग आता रॉकीला पण आवडेल. हा बरोबर आहे, स्कॅमच आहे हा. हे असं काही नाही. मी खरंच तुमच्यासाठी आणलं. बघ आम्हाला सगळं कळलं भावांनो. हे आपल्या भावासाठी होतं रे बाबा. काय आता बरोबर आहे भाई, आपल्यासाठी नव्हतं हे. नव्हता. एवढा त्रास देणार आहात तुम्ही मला? मी खूप मनापासून आणलं होतं तुमच्यासाठी, पण ठीक आहे जाऊ दे. तुम्हाला नव्हतं खायचं तर मी नेक्स्ट टाइम नाही आणलं. मस्करी करत होतो. मस्करी. रॉकीला ठेवायचं ना थोडा. नाही ठेवा. मी रॉकीसाठी अजून एक डब्बा आणलाय. घ्या. बघितलं. चला, निघते मी. बाय. आणि मला उद्या डब्बा दे. बाय. मी काही करू का मदत? अरे देवा, दिवा कसा विझला. अहो ते वारं आलं असेल कुठून तरी. वारा आहे का इथे? आता कुठलं संकट येणार आहे? सीताई अहो हे बघा, नका काळजी करू तुम्ही. काळजी वाटणार नाही का? आधीच जे काही चाललंय ते काही कमी आहे त्यात हा संकेत. हे बघा सीताई, आपण सगळे एकत्र आहोत.
आपण सगळे एकत्र मिळून जे काही संकट येते ना त्याला आपण मागे परतवून लावू. हा आगाऊ विश्वास कधीतरी घात करेल अशी भीती वाटते मला. तो माणूस घरी येऊन गेल्यापासून हुरहुर लागलीये मनाला. अहो तू काही करणार नाही कोणाला. शिवा, आता तुझ्या समजावण्याची गरज नाहीये मला. तू आधी आशूला फोन लाव. अरे वहिनी काय झालं? अहो मी पूजा करत होते आणि अचानक दिवा विझला. सकाळपासून असंच वाटत होतं, काहीतरी विचित्र वाटत होतं. ऐक ना वहिनी, मी ऑलरेडी पोलिसांना फोन केलाय. ठीक आहे, तुम्ही आशूला आणि यांना फोन लावा ना. ठीक आहे मी लावतो. तू चला लक्ष, मी लावतो. ताई अगं तू शांत हो, काही होणार नाही. तू शांत हो. बोला. हॅलो, हा साहेब, तुम्ही कुठे आहात? तुम्ही? मी ऑफिसमध्ये. अहो साहेब, काही गुंडांनी भाऊंना घेऊन गेलेत. काय? हो साहेब, कधी आले कुठून आले काही कळलंच नाही. अहो असं कसं झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊंची सावली बनून थांबा तिथे. हो साहेब, मी त्यांच्या सोबतच होतो. मी गुंडांना अडवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी मलाही धक्का मारला आणि भाऊंना घेऊन गेले. एक मिनिट थांबा. तुम्ही काही चेहरे बघितले त्यांचे? काही गाडीची नंबर प्लेट तरी बघितली? साहेब, मी त्यांचा पाठलागच करतोय. तुम्हाला फोन गाडीतूनच केलाय मी. ठीक आहे, तुम्ही त्यांचा पाठलाग करा. त्या गाडीला नजरेआड जाऊ देऊ नका. मी बघतो. हो साहेब. ओके. हा साहेब, आशुतोष देसाई बोलतोय. सकाळी माझे काका आले होते तुमच्याशी बोलायला. येस थोडी इमर्जन्सी होती. माझ्या भाऊंना, वडिलांना माझ्या किडनॅप केलंय कोणीतरी. हां, थँक्यू सो मच. आशू, बरं झालं कॉल केलास. ऐक ना, हे बघ, सीताईंना खूप भीती वाटते. तू त्यांच्याशी जरा बोल ना. तो काल राणे येऊन गेला तेव्हापासून त्या टेन्शनमध्ये आहेत. शिवा ऐक, सीताईची भीती खरी ठरली. म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय कोणीतरी.